केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेला आहे आणि यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेला आहे, 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। हेलिकॉप्टर कोसळण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते मात्र समजू शकलेलं नाहीये। मात्र केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नुकतीच अहमदाबाद विमान दुर्घटना घडलेली होती आणि आता केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेला आहे, 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते। तांत्रिक बिघाड झालेला होता का की हवामान खराब असल्यामुळे हे विमान कोसळलं, या संदर्भात काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत। मात्र सध्या या हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, खराब हवामानामुळे केदारनाथ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। खराब हवामानामुळे हा अपघात झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून त्या भागात जोरदार पाऊस पडत आहे आणि याचा फटका तिथल्या हवाई वाहतुकीला सुद्धा बसत आहे आणि केदारनाथमध्ये आता हेलिकॉप्टर कोसळलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, हेलिकॉप्टर कोसळलेला आहे, 5 जण दगावलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पाचची ही घटना आहे। आज साधारण सकाळी 5:30च्या सुमारास हे जे हेलिकॉप्टर आहे ते केदारनाथवरून दर्शन झालं होतं या सगळ्यांचं आणि दर्शन झाल्यानंतर हे हेलिकॉप्टरनी पुन्हा जो बेस असतो खालती त्या ठिकाणी जात होते। मात्र या दरम्यान हवामान हे आधीच खराब होतं, मात्र ते अजून खराब झालं, त्याच्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि त्याच्यामुळेच वाटेत खाली उतरत खाली येत असतानाच मध्येच हे जे हेलिकॉप्टर आहे हे गौरीकुंड जवळ जे आहे त्याचा अपघात झाला आणि दुर्दैवानं हे खाली कोसळलं आणि या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमध्ये 5 जण जे जात होते ते सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात एक लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे। आत्ताची ही घटना उघडकीस आलेली आहे। तत्काळ जे आहेत ते स्थानिक प्रशासन जे आहे तिथलं त्यांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि जी पुढील त्यांना मदत असेल त्यांचं जी काही व्यवस्था करायची असेल त्या ठिकाणी आता सुरू आहे। मात्र या सर्व ऑपरेशन जे सुरू आहे त्याला सुद्धा जो खराब हवामान आहे त्याचा फटका इथे बसताना दिसून येतो आहे आपल्याला। धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये एका लहान मुलाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळते।